घडली, ज्या घटनेमुळे हा संपूर्ण मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला, ती लोकल होती मध्य रेल्वेवर धावणारी। डोंबिवली ते ठाणे दरम्यानचा पट्टा म्हणजे कायमच प्रचंड मोठा गर्दीचा पट्टा। मध्य रेल्वेवर होणारे बहुतांश अपघात याच पट्ट्यामध्ये होतात। या पट्ट्यामधनं रोज प्रवास करतात माझे सहकारी श्रीरंग खरे। न्यूजरूममधनं आता ते माझ्या सोबत आहेत। घटना नेमकी काय होती याबद्दल तर ते बोलतीलच, पण या एकूण प्रवासादरम्यान असं नेमकं काय घडतं की अपघातांची संख्या इतकी वाढते, हे श्रीरंगकडनं जाणून घेऊयात। श्रीरंग, कविता, हा खूप गंभीर प्रश्न आहे, मात्र या प्रश्नाकडे म्हणावं तसं अजूनपर्यंत लक्ष दिलं गेलेलं नाहीये। हायकोर्टानं अनेकदा या प्रश्नी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला होता, अनेकदा ताशेरे देखील ओढलेले होते। जे रेल्वेमधून पडून मृत्यू होतात त्या संदर्भात याचिका दाखल झालेल्या होत्या। हायकोर्टाने यावर कडक भूमिका घेतली, मात्र तरीही अजून हे प्रमाण कमी झालेलं नाहीये। रेल्वेमधून पडून होणारे मृत्यू हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि ही सगळी परिस्थिती ओढावते ती रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या एकूण गर्दीमुळे। ही गर्दी नेमकी का होते त्याची वेगवेगळी कारणं आहेत। अनेकांना वाटतं की बातमी क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, न्यूज इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, त्यांचा प्रवास हा सुखकर होत असेल, त्यांना गाड्या असतील, मात्र परिस्थिती अशी नसते। आज आम्ही प्रवाशांच्या ऐवजी न्यूजरूममधले आमचे जे सहकारी आहेत ते रोज काय अनुभवतात, रोज कसा त्रास सहन करतात, इतर प्रवाशांप्रमाणेच त्यांना देखील त्रास होत असतो आणि याच प्रवाशांना प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिक्रिया न्यूजरूममधनं आपण घेणार आहोत। मात्र जी घटना आपण बघतोय अवधेश दुबेची, जो नुकताच हात सुटून त्याचा लोकलमधनं पडून मृत्यू झालेला होता, अशाच पद्धतीच्या 3 आणखी घटना एकूण मिळून गेल्या आठवड्यात घडलेल्या होत्या। 2-3 कारणं आहेत, त्याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जे प्रवासी सातत्यानं सांगतात ते म्हणजे एसी लोकल जेव्हापासून सुरू झालेले आहेत, एसी लोकलमध्ये अनेकांना म्हणजे ज्यांच्याकडे पास असतो त्यांनाच प्रवेश दिला जातो। ज्यांच्याकडे पास नाही किंवा तिकीट नाही त्या व्यक्ती बाहेर थांबलेल्या असतात, ते प्रवासी बाहेर थांबलेले असतात, पुढच्या ट्रेनची वाट बघत असतात। गर्दी वाढत जाते आणि ती सगळी गर्दी एकाच डब्यात चढण्याचा प्रयत्न करते। आपल्याकडे लोकल गाड्यांच्या फेऱ्या आणि प्रवासी यांचं व्यस्त प्रमाण आहे, त्यामुळे ही गर्दी वाढत जाते आणि आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये जे गंतव्यस्थान आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ते गाठायचं आहे, वेळेत गाठायचं आहे, याचं प्रेशर प्रत्येकावर असतं। मग ते ऑफिस असेल, कुठली कार्य असेल, कुठला समारंभ असेल किंवा अन्य कोणत्या गोष्टी असतील, कोणाला भेटायला जायचं असतं, मीटिंग असतात इम्पॉर्टंट, त्यासाठी जायचं असतं। या सगळ्या गोष्टींमुळे जो प्रेशर असतो प्रवाशावर की ही जर ट्रेन आपली सुटली तर पुढच्या ट्रेन पर्यंत थांबण्याचा आपल्याकडे वेळ नाही, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या ट्रेनमध्ये चढायचंच आहे, ही जी धडपड असते त्या धडपडीमधनं देखील हे अपघात होतात। अर्थात यामागे त्यांची अपरिहार्यता असते, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो, हे या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। आपल्यासोबत आमचा सहकारी निनाद झारे आहे। निनाद कुठनं प्रवास करतो आपण त्याला विचारणार आहोत आणि जेव्हापासून त्याने प्रवास करणं सुरू केलेलं आहे त्याला नेमका काय त्रास होतोय ते आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत। निनाद, तू कुठनं प्रवास करतोस आणि रोजचा तुझा किती वेळ प्रवासात जातो? मी आता गेली जवळपास 23-24 वर्ष लोकलने प्रवास करतोय। सुरुवातीला मी आसनगावहून प्रवास करायचो, आता मी कल्याणहून प्रवास करतो। आता गेली 17 वर्ष साधारण न्यूज इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे प्रवास हा 5वीला पुजलेला आहे मुंबईकराच्या, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे। मुंबईचं सार्वजनिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे, सार्वजनिक वाहतुकीचं, ते सर्वोत्तम मानलं जातं, देशातलं सर्वोत्तम असलं तरीसुद्धा त्या ते जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरेसं आहे का? मुंबईची जी लोकसंख्या आहे ती त्यासाठी ते लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुरेसं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। लोकल ही जेव्हा आपण लाईफलाईन समजतो तेव्हा त्या लोकलमध्ये एका लोकलमधनं उतरणाऱ्यांची संख्या जी असते ती 5,000 ते 7,000 असते पीक आवर्समध्ये। ती लोकलची क्षमता साधारण 1,500-2,500 हजाराची असताना त्यात 5,000 लोक जेव्हा प्रवास करतात तेव्हा त्या लोकलमधनं अशा ज्या अवधेशच्या बाबतीत जे घडलं काही दिवसांपूर्वी, अशा घटना घडणं हे स्वाभाविक आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण ती 2,000ची कॅपॅसिटी असलेली गाडी जेव्हा 5,000 लोक घेऊन जाते तेव्हा हे अपघात होणं गरजेचं, म्हणजे हे अपघात होत असतात। आपण उषा यांच्याकडे जाऊया। उषा, आप कहाँ से ट्रैवल करती है और रोज आपको क्या कठिनाई आती है जो ट्रेन से सफ़र करती है आप?
जैसे मैं मीरा रोड रहती हूँ तो मुझे या तो भाईंदर या तो विरार की ट्रेन लेनी होती है, तो यूजुअली मैं फास्ट लोकल लेती हूँ। अगर मैं 5:05 का मेरा ट्रेन छूट गया फॉर एग्जांपल, तो ट्रेन के बीच में जो गैप है वो बहुत ज़्यादा है, तो अगर 5:05 का ट्रेन छूट गया तो आई हैव टू वेट फॉर 5:28 का लोकल, या तो अगर मैं नॉन एसी में गई तो 5:34, तो 20 मिनट 25 मिनट मुझे स्टेशन में रुकना होता है। तो उसके बाद जो ट्रेन आती है उसमें बहुत ज़्यादा भीड़ होती है, तो उसमें लोग जितने लोग उतने लोग चढ़ने की ट्राई करते हैं, तो दैट इज़ ऑल्सो वेरी डिफिकल्ट फॉर टू ट्रैवल। मतलब मेरे लिए वही मेन कंसर्न है। यानी एक भी ट्रेन आप मिस नहीं कर सकती। हाँ, अगर मैंने 5:05 का ट्रेन मिस कर दिया तो आइदर आई हैव टू टेक स्लो लोकल जो 5:18 की होती है, या तो 5:28 की होती है जो एसी लोकल होती है। मैं यूजुअली नॉन एसी में ट्रैवल करती हूँ, तो मुझे 25 मिनट वेट करना पड़ता है स्टेशन पे। लेट पहुंचना अगर होगा तो क्या होता है ऑफिस में? ऐसे तो कोई यूजुअली प्रॉब्लम होता नहीं है, लेकिन फिर भी लाइक प्रेशर होता है या जी। उषा यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली की अशाच घटना या सगळ्यांसोबत होत असतात। आपल्यासोबत रणजित आहेत, आपण त्यांना विचारूया। रणजित, आप कहाँ से सफ़र करते हैं और क्या दिक्कतें आती है जब आप रेलवे से सफ़र करते हैं? बेसिकली मैं नाला सुपारा से आता हूँ। मॉर्निंग के टाइम में जब निकलता हूँ ऑफिस, एक ट्रेन छूट जाता तो समझिए 1 घंटा मेरा वेस्ट चला जाता है, क्योंकि एक ट्रेन जाने के बाद बेसिकली चढ़ने के लिए सबसे बड़ा प्रॉब्लम ये होता है कि आप फर्स्ट क्लास में आप जा रहे हो तो उसमें आधा पब्लिक तो सेकंड क्लास वाले रहते हैं, टिकट चेकिंग विदाउट टिकट चेकिंग वाला कोई रहता है। एक दिन मैं मास्टर के ऑफिस में भी गया था, तो मास्टर को बोला तो बोलते कि सर हमारे पास उतना टिकट नहीं है, तो मैं कहाँ से अवेलेबल करूँ आपको। तो उसके बाद तो कुछ बोल ही नहीं सकते उनको। फिर भी झगड़े तो फर्स्ट क्लास में झगड़े होने के बाद तो इतना होता है कि सेकंड क्लास तो बात ही छोड़ दीजिए। रणजित यांची प्रतिक्रिया या ठिकाणी बोलकी होती। अविनाशकडे जाऊया। अविनाश, तू मूळचा कुठला आहेस आणि जेव्हा तू मुंबईत आलास, रेल्वेने प्रवास केलास लोकलने खास करून, तेव्हा काय अनुभव होता तुझा? मला जर पहिले विचाराल तर मी मुंबईची लोकल जिला लाईफलाईन म्हटलं जातं ती माझ्यासाठी खरं तर रिस्क लाईन आहे। मुंबईनं प्रवास करताना माझ्यासारख्या ग्रामीण भागातून येणारा व्यक्ती असेल त्याला पहिले तर आम्ही मुंबईच्या लोकल प्रवासाबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ असतो। एक तर अंगात धडकी भरलेली असते की हात सटकून आपण पडणार तर नाही, काही होणार तर नाही, आणि यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यापेक्षा जास्त धडकी आमच्या घरच्यांना, गावाकडे आईवडिलांना भरलेली असते। आणि कधी कधी आई फोन करून सांगते बाळा उशीर झाला तरी चालेल पण बसनं जा, थोडं लवकर निघ, परंतु लोकलनं प्रवास करू नको, अशी गावाकडे लोकांमध्ये अशी भीती आहे मुंबईच्या लोकलबद्दल। आणि खरं तर हा जो प्रवास आहे कुठेतरी याबद्दल विचार केला गेला पाहिजे। आणि हा वाहतुकीचा जो प्रश्न आहे, गर्दी फार मोठ्या प्रमाणात लोकलमध्ये पाहायला मिळते आणि ही कुठेतरी कमी व्हायला पाहिजे असं तुझा अनुभव काय होता जेव्हा तू सुरुवातीला लोकलने ट्रॅव्हल करत होतास तेव्हा? 2017चा माझा अनुभव सांगतो। मी पहिल्यांदा मुंबईत आलो, मी बांद्राच्या स्टेशनवर उतरलो। उतरताना गाडीतनं पटकन उतरावं लागतं हे मला माहीत नव्हतं, तर उतरताना त्यांनी मला मागून धक्का दिला, मागे जे माझे प्रवासी होते त्यांनी धक्का दिला आणि मी खाली पडलो। पडल्यानंतर कोणी बघितलं नाही, सगळे चालून निघून गेलेत। मी नंतर उठलो आणि मी नंतर विचार केला की आपण मुंबईत नंतर यायचं नाही, पण परिस्थिती बघा, कोइन्सिडन्स असा आहे की नंतर 4-5 वर्षानंतर पुन्हा मी मुंबईत जॉबसाठी आलो आहे आणि मला पुन्हा लोकलचा प्रवास करावा लागतोय। त्याला पर्याय नाही आहे तुमच्याकडे? लोकलशिवाय दुसरा काय पर्याय आहे? रिक्षाने येऊ शकता तुम्ही, टॅक्सीने येऊ शकता? बघा, पर्याय खूप आहेत, परंतु वेळेवर पोचायचं असतं, ऑफिसचा टायमिंग असतो आणि मुंबईत म्हणजे प्रवास आणि काय म्हणतात रश जरी खूप असला तरी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेवर पोहोचणं फार महत्त्वाचं आहे। आणि मुंबई ही टायमिंगवर चालते, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि ती वेळेवर पोहोचण्याची एक वेगळी किंमत आहे। या ठिकाणी आणि जर दुसरे पर्याय जर आपण बघितले, रिक्षा टॅक्सीने जर प्रवास करायचा झाला तर खूप खर्चिक पडतो, त्याची भाडी खूप असतात आणि रिक्षा टॅक्सी वेळेवर मिळत नाही।